अच्छी लगे दिल को मेरी हर तेरी बात रे, साया तेरा बन के चलूं इतना है ख्वाब रे, कांधे पे सिर रख के तेरे कट जाए रात रे, बीते ये दिन थामे तेरा हाथों में हाथ रे, ये क्या हुआ मुझे मेरा ये दिल फिसल फिसल गया, ये तो मचल मचल के आसमां में झूम लूं जरा, बदमाश दिल ठग है बड़ा बदमाश दिल। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज गणपती बाप्पाचा दिवस तिसरा आहे. तर सकाळी उठले वगैरे मस्त आंघोळी वगैरे केली, एकदम फ्रेश झालो आहे आपण. तर वाजले 10 सव्वा 10 झालेत. तर नाश्ता करायचा वगैरे बाकी आहे. गणपती बाप्पाची पप्पाने आज पूजा केली आहे. पाय वगैरे पडून आपण आता बाहेर आलो आहे. तर आपल्याला आज खूप म्हणजे आज आपल्याला दुसऱ्या वाडी जायचं. खूप आमच्या गावात पूजा आहे आज. सोमवार असल्यामुळे खूप साऱ्या पूजा आहेत. तर आमच्या वाडीतसुद्धा 2-3 आहेत पूजा. आणि आपल्या गुरवाडीतसुद्धा जायचं आज पाया पडायला. आता आपल्या पप्पांचं मामा वगैरे राहतो, तर तिकडेसुद्धा जायचं आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी तिकडे पण पाया पडायला वगैरे जायचं आहे. तर मी स्वतः एकटा नसून आपली पूर्ण गँग असणार आहे. तर तुम्हाला समजेलच कोण कोण असणार. आणि साहिल चालला आहे केळवलीला, त्याचं काहीतरी बँकेचं काय काम आहे. तर तो रिक्षा करून डायरेक्ट तिकडे येणार आहे. त्याचा मामा तिथेच राहतो, गुरवाडीमध्ये तिथे राहतो. तर मग आपण हे सर्व तो तिकडून जरा निघणार रिक्षा करून, तेव्हा मग आपण इकडे हे सगळे पब्लिक आपण चालत जाणार. तोपर्यंत मग आम्ही एकत्र तिकडे जाऊन भेटून मग सगळं दर्शन वगैरे घेणार आहे. निघायला 11-11:30 तर होतीलच आम्हाला. तर आता नाश्ता करू फटफट आणि मग जाऊ कुठे जायचं तिकडे. तो पण आपला पब्लिक दाखवतो, टाईमपास करतो. तर आपली सगळी SSPN गँग आहे. न्याहारी करतात, न्याहारी नाश्ता नाही, न्याहारी. काय भाजी? कोबी. कोबी जेवढे कुठले रे? शेगळ्याची शेगळ्याचीच भाजी वाटतं. तुझ्याकडे कुठले? कोबी. ओके. तर पप्पाने आता जर गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे सकाळचा आपला. बघा फ्रूट्स वगैरे जे येतात ना, कोण मध्ये ठेवत जातात, ते एवढ्या काकड्या वगैरे झाल्यात का विचारू नका. तर मी तुम्हाला ते मम्मी इकडे जेवण करते, तर तुम्हाला मी दाखवतो आपले आज खेकडे पकडलेले. हे बघा खेकडे बघा, एक नंबर 7 पकडले. 7 त्यातला एक मीडियम साईज आहे आणि बाकी साईज पूर्ण मोठे आहेत. ते बघा, त्यांची तुम्हाला ती वरची शेल असेल त्यावर समजायचं केवढा मोठा आहे करून ते. आणि ते आपण त्या डब्याने पकडल्या. ह्याचा ब्लॉग तर मी तुम्हाला टाकेलच, ते समजेलच. आणि चूळ बघा, यांच्यावर आपण पाणी आणि जेवण वगैरे तापव करतो. तर चला पहिला जाऊन नाश्ता करू. आज नाश्ता काय होते बघू. तुम्ही काय नाश्त्याला? छोलेची भाजी. नाश्ता वगरलेला भात फोडणीचा आणि भेंडीची भाजी. तर आपण नाश्त्याला भेंडीची भाजी, छोले वगैरे आहे. आणि आज पाऊस नाही सकाळपासून, ती एक निर्वाणी आहे. आणि एक मी इकडे आल्यापासून एक हे अनुभवलं आहे की गावात प्रत्येकाच्या घरात आहे ना, सर्वांना तर गॅस दिलेत, सिलेंडर वगैरे. ते कसं फ्री दिले, ते कसं पैशाने दिले माहीत नाही, पण दिलं आहे सगळ्यांना. त्यामुळे ना ह्या ज्या नळ्या आहेत ना, हे कवळं त्यामध्ये ना पहिला धूर यायचा. असं यांच्याकडे चूल असायची,
तर आहे ना कोणाच्याच घरातून आहे ना तुम्हाला असा धूर असा येताना दिसणार नाही. म्हणजे हे दोनच ना असे खूप सारे आहेत. आता चुलीचा एवढा खूप कमी वापर करतात ना लोक. मग ती जी फिलिंग आहे ना आपण कोकणामध्ये येतो की आपल्या गावी, ती फिलिंग थोडी कुठेतरी कमी झाली म्हणजे असं वाटतंय बघा. आता पहिला नाही ते जिकडे चूल आहे ह्यांची बाबांची, तिकडे असं मस्त असं ना धुवा वगैरे यायचा आणि असं वाटायचं मस्त. पाऊस आला की असं भारी वाटायचं. तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर आपण दुपारी जाऊन आलो तिकडे. मस्त नंतर आपण जेवलो आणि जो झोपलेलो थोडा वेळ म्हणजे आराम केला. कारण का माझी तब्येत ठीक नाही आहे. तब्येत ठीक नाही म्हणजे टॉन्सिन्स झालं आहे. तर आता वगैरे फ्रेश वगैरे झालो आहे. संध्याकाळी 4-4:30 वाजले आहेत. आता आपण परत चाललो आहे. म्हणजे ह्या तिघी आहेत आणि आपली आई वगैरे दादा वगैरे. तर आपण चाललो आहे आता पाया पडायला. पूजा आहे म्हणजे आमच्या मोत्यांपैकीच एक पलीकडे राहतात त्यांच्याकडे पूजा आहे. त्याकडे चाललो आहे पाया पडायला. 2 पूजा त्या साईडला, तर दोघांकडे पण जाऊ. तर भावकीच आहे आपली, तर तिकडे पाया पडायला चाललो आहे. तर आजचा दिवस हा फक्त पूजा आणि आपल्या गणपतीच्या पाया पडण्या ह्यामध्येच जास्त गेला आहे. आणि आपण इकडे तिकडे असं फिरतोय बस. हे जास्त पुढे जाऊ नका. तर गाईच आता आपण आलो आहे पाया वगैरे पडून झालो आहे आणि आपण आलो आता पर्यावर चाललो आहे. इकडे जो बंधारा बघायला चाललो आहे. इकडे खूप सारे पोरं आंघोळी वगैरे करतात. जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं आपल्या टिपऱ्याच्या ब्लॉगला, तेव्हा पण इकडे आलेलो, तुम्हाला मी दाखवलेलं. आता इकडे मस्त व्यवस्थित सगळं प्रॉपर हे आहे, भात शेती वगैरे. तर आता आपण चाललो, तुम्हाला दाखवतो की तिथे खूप जण आंघोळसुद्धा करतात. ते बघा इथून लांबून दिसत असेल. आणि शेती अशी वाट्यान चालत पण खूप धमाल येते. हो ठीक आहे, माझा तू सांभाळून राहा, हवेने उडशील. लास्ट टाइम आपण जेव्हा आलो तेव्हा इथून खाली उतरलेलो तेव्हा पाणी वगैरे काही नव्हतं. भैया पाणी आहे फोर्सने. आणि तिथे बंधार आहे, तिथे बंधार आहे. खूप सारे बाहेरून पोरं येतात तिथे. पाणीच बघायला तर एवढं फोर्सने येतं का विचारू नका. आणि जो बंधारा आहे आपल्याजवळ, आपल्या वाडी जो बंधारा आहे हा खूप हे आहे, वेगळा आहे. तिकडे त्या लोकांनी गॅप ठेवले आहेत जेणेकरून पाणी जातं पटकन आणि जास्त कसं हे होत नाही. आणि आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे पूर्ण तर लेवलच झाली अशी. 2 ते 3 पुरुष खोल आहे. आणि इथून आपला काय सीन वाटतोय बघा, एक नंबर. डुबू शकत नाही. धरणं एक नंबर वाटतं इकडे. मध्ये पाणीच नाही. तर नमस्कार मित्रांनो, तर रात्रीचे वाजल्यात 9. मस्तपैकी संध्याकाळी आपण मस्त बघितलं असेल आरती वगैरे झाली आपली. तर आता आपण जेवलं वगैरे आणि आता आपण आलो आहे SS पेनवाल्याकडे. एक मेहंदी काढते, दाखव मेहंदी काढते ती. काढायची आहे, तर ही मेहंदी आता काढते. एक सगळं टाइमपास. जेवला तुम्ही सगळे? माझा जाऊन झोपा, बाबा टाका झोपायला. तर आता गाईज आता आपल्याकडे बंगला, तर गाईज आता आपण गरबा नाचायला चालू करणार आहेत. तर सर्व आपला स्पीकर वगैरे आलेला आहे, हे बघा. त्याला मोबाईल पाडशील. जादू जादू त्या घरात जाशील, जादू त्या घरात जाशील, तिकडे त्या घरात. बघा हे पुण्यावाले, हे बरोबर पुण्याला शोभतात.
पोरीनो जाऊया बाजारला पोरी गजरा डोई चला पोरीनो जाऊया बाजारला
तर काही 12:30 वाजल्यात आणि आता आम्ही केलं ट्रूथ अँड डेअर. आता साहिलवर हे आलं. आमच्याकडे बॉटल नव्हती म्हणून गोमूत्राची बॉटल घेतली. गोमूत्रची बॉटल मिळाली. बॉटल नाही आमच्याकडे. तर साहिलवर आल्या तर हिने सांगितलं की मला किस करायला. त्याला लाज वाटते काय? ए साहिल शब्बाश. फिरव. हे थांब हे पहिले चटई नीट कर. चढे पकडून दाबा. भावी तूच विचार. भावीला सगळं माहिती. भावी तूच विचार. ए अरे सकाळी 5 वाजतील. हा तू विचार. राणीला सगळे सिक्रेट माहिती विचार आम्हाला पण समजून दे. ते सगळं नाही विचारायचं. ते सगळं नाही. अगं सगळं म्हणजे तिकडचं काही विचार. एक हा तर आहे ना आता आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळतोय. तर आहे ना याच्यावर ट्रूथ आलंय निधीवर. तर आपण हिला काय क्वेश्चन विचारलंय. तर त्या दिवशी आम्ही लोक गरबा खेळ होते पहिल्याच दिवशी. तर आहे ना हिला बोलवायला पाठवला शर्वरीला. तर ही आतमध्ये बोलवायला गेली. गंगाबाईने ना दरवाजा बंद केला. मग तो सीन कसा होता तो आम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा आहे. हा तुला मी बोललो की शर्वरीला बोलवून घेऊन या. तू इथे खाल्याच बसलेली. आता पुढचं तू सांग. मी गेली आतमध्ये शर्दीने बोलवायला गेली. तेवढ्यात बाबा बोलले नाही जायचं. मी परत बाहेर आली. बाबा बोलले मी आता लाईट बंद करते म्हणून आतमध्ये गेली. आणि तेवढ्यात शर्दीने बाहेर आली. आम्ही दोघी पण बाहेरच बसलो. आणि मग शर्दीने 2 मिनिटं बाहेरच बसलेली ना. बाबांनी लाईट वगैरे सगळं बंद केलेलं. आणि मग पप्पा आले. आम्ही मग आतमध्ये घेऊन कडी लावली बाबांनी. मुळीच नव्हतं रे काना. हा झालं तुझं. हा तर गाईच आता आलंय हिच्यावर. राणी तर हिने काय केलं डेअर. तर हिला गाणं बोलणार आहे. बोला. ए भाई आणि ना दोन तरी कडवी आली पाहिजे. बोल. एकच कडू आहे ते. हा बोल चल. अच्छे लगे दिल को मेरी हर तेरी बात रे. साया तेरा बन के चलूं इतना है ख्वाब रे. कांधे पे सिर रख के तेरे कट जाए रात रे. बीते ये दिन थामे तेरा हाथों में हाथ रे. ये क्या हुआ मुझे मेरा ये दिल फिसल गया. ये तो मचल के आसमां में झूम लूं जरा. बदमाश दिल लग बड़ा बदमाश दिल. शाबाश. थँक्यू. मस्त आहे निधी. विचार ना हवे. तू काय नाव घेते का काय. तू ह्या विचारतोय ना दादा. माझ्याकडे पण क्वेश्चन आहे. लहानपणी आईल किती वेळा मारला. मारला नाही पण शिव्या घातला का कुत्रे. कुत्रे नको. तुला बाप्या का म्हणतात. बोल. ते माया दादाने नाव ठेवलेलं माझं. कारण की माझं थोडं ऍक्शन बिक्शन थोडी बॉईज सारखी आहे ना. तर त्याने मला बाप्या म्हणून नाव ठेवलं आणि सर्वीकडे ते प्रसिद्ध झालं. ओके आणि कालपासून आया. आया ग बाया आया.
करतो शुभ प्रारंभी तुझे नाम स्मरतो गायनाला रंग भरतो जरा पहिला मानाचा करतो